नमस्कार. आज श्रावण अमावास्या शके 1936 पोळा सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात संतोष कुमार सिंग तर महिलांच्या गटात संजीवनी जाधव विजेती. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वैद्य यांचं हृदयविकारानं निधन. आणि विद्याप्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दोन्ही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ज्याला शिक्षण नाही त्याला समाजात अजिबात डिमांड नाही. काय बघतोयस? हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई. खूप शिका, सगळा ज्ञान दूर करून टाका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. गेली 9 वर्ष सातत्यानं पर्यावरणभिमुख गणेशोत्सव ही संकल्पना रुजवणारी ठाणे महापालिका यावर्षी सज्ज झाली असून ठाणेकरांना पर्यावरणभिमुख गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. महापालिकेच्या पर्यावरणभिमुख गणेशोत्सव संकल्पनेला ठाणेकरांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी 45,939 गणेश मूर्तींचं विसर्जन महापालिकेनं तयार केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आलं होतं. श्री गणेश विसर्जनासाठी पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर, कोपरी इथे विसर्जन महाघाट तयार करण्यात आले असून या ठिकाणी छोट्या गणेश मूर्तींबरोबरच 5 फूट किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या महाविसर्जन घाटावर गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, वाहनतळ, पाणबुडी पथक तसंच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गणेश मूर्ती विसर्जनामुळे शहरातल्या तलावांचं होणारं प्रदूषण रोखण्याकरता महापालिकेच्या वतीनं वागळे इस्टेट, उपवन, आंबे घोसाळे, निळकंठ वुड्स, टिकुजिनी वाडी, बाळकुम, खारेगाव इथेही कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणीही सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी श्रीमूर्तींचं विसर्जन करणं शक्य नाही त्यांच्यासाठी विविध ठिकाणी श्री गणेश मूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात येणार आहेत. या केंद्रावर प्राप्त होणाऱ्या श्री गणेश मूर्तीचं महापालिकेमार्फत विधिवत विसर्जन केलं जातं. श्री गणेश विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी क्लोज सर्किट कॅमेऱ्यांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. श्रावण महिना म्हटलं की सणांची उधळण असते. श्रावणातल्या अमावास्येला बैलपोळा साजरा केला जातो. बैलपोळा हा विशेषतः शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. पोळ्याचं महत्त्व हे शेतकरी वर्गात जास्त आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बैलाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी बैलाला मान दिला जातो. आजच्या दिवशी बैलाला बैलगाडी किंवा नांगराला जुंपलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते. बैलाला सकाळी सकाळी आंघोळ घालून त्याची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून बैलांना पुरणपोळीही दिली जाते. त्यानंतर गावातून सजवलेल्या बैलांची मिरवणूकही काढण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणून बैलपोळा पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. श्रावण अमावास्या म्हणजेच पिठोरी अमावास्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. जन्म देणारी माता ही मोठी असल्याचं बिंबवण्यासाठी लहानपणापासूनच मातृदिन साजरा केला जातो. भविष्योत्तर पुराणात मातृदिनाविषयी एक कथा आहे. पार्वतीनं इंद्रायणीला हे व्रत आचरण्यास सांगितलं होतं.
हे व्रत आचरणात आणल्यामुळं संतती, सौभाग्य आणि ऐश्वर्य मिळतं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. तू शिक, खूप शिक. पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. हे बाईंचे पैसे आहेत, त्यांच्या मेहनतीची कमाई. सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? तुझं ते घर लिहून दे माझ्या नावावर. कागदावर अंगठा उठीव म्हणजे काम झालं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रावण महिन्यातला आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार. आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं विविध शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी शिवमंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. भक्ती भरल्या या श्रावण महिन्यात सोमवार आणि शनिवारचं महत्त्व विशेष आहे. या दोन्ही वारी कडक उपास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवळीच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपवास सोडला जातो. शहरांमध्ये चवळीची पानं मिळणं कठीण असल्यानं उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो. आजच्या शेवटच्या श्रावणी सोमवारी फुल बाजारात विविध फुलांना विशेष मागणी होती. आज विविध शिवमंदिरात शिवमहिम्न आणि रुद्राचं पठण सुरू होतं. या घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता. केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरी सुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात. नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर आज जवसाची शिवामूठ वाहिली. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वैद्य यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. गेले काही महिने ते हृदयविकारानं त्रस्त होते. हृदयबदली शस्त्रक्रियेसाठी ते चेन्नईला गेले होते. मात्र हृदयबदल शस्त्रक्रिया होऊ न शकल्यामुळे ते पुन्हा ठाण्यात परतत असताना विमानतळावरच कोसळले. मुलं न होणाऱ्या अनेक दाम्पत्यांना त्यांच्या उपचारामुळे अपत्यप्राप्ती झाली होती. मन मिळावू आणि अतिशय कमी खर्चात उपचार करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. ठाण्यातून सर्वाधिक आयकर भरणारे डॉक्टर म्हणूनही आयकर विभागानं त्यांचा काही वर्षांपूर्वी खास गौरव केला होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा पश्चिम रेल्वेच्या संतोषकुमार सिंगनं तर महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवनं जिंकली. यावेळच्या स्पर्धेला अल्प प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉन स्पर्धेच्या नावात वर्षा असलं तरी पावसानं मात्र स्पर्धेदरम्यान पाठ फिरवली होती. पुरुषांच्या 21 किलोमीटर या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत AB बेल्लीपा यानं दुसरा तर जितेंद्र कुमारनं तिसरा क्रमांक पटकावला. 15 किलोमीटरच्या महिलांच्या स्पर्धेत रोहिणी राऊतनं द्वितीय तर सुप्रिया पाटीलनं तृतीय क्रमांक पटकावला. 18 वर्षांखालील मुलांच्या गटात किसन तडवीनं प्रथम तर 15 वर्षांखालील मुलींच्या गटात कविता भोईरनं प्रथम क्रमांक पटकावला. 12 वर्षांखालील मुलांच्या गटात शुभम सावंत तर मुलींच्या गटात आदिती पाटीलनं पहिला क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिक पुरुषांच्या गटात
श्रीधर दोरियाल यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांच्या गटात सुनंदा देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सुनंदा देशपांडे या लागोपाठ गेली 5 वर्ष या स्पर्धेचं विजेतेपद पटकावत आहेत. विद्याप्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 2 प्रकल्पांना चीनमध्ये झालेल्या प्रदर्शनात 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतले 4 विद्यार्थी चीनला गेले होते. चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात म्हणजे कास्टिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदर्शनात सानिका जोशी, श्रुती कुलकर्णी आणि ओमकार वरुडकर, तनिषा महाजन यांनी 2 प्रकल्प सादर केले होते. सानिका जोशी आणि श्रुती या 2 विद्यार्थिनी हायड्रोपॉवर कारचं सादरीकरण या प्रदर्शनात केलं, तर ओमकार वरुडकर आणि तनिषा महाजन या दोघांनी डायनॅमिक वॉटर सेवर या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. या दोन्ही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. या प्रदर्शनात 15 देशातल्या 19 प्रकल्पांचं सादरीकरण झालं होतं. या प्रदर्शनाला चीनच्या उपराष्ट्राध्यक्षांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाचं विशेष कौतुक केलं. विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर आणि डॉक्टर सुधाकर आगरकर यांनी या प्रकल्पासाठी मोलाचं मार्गदर्शन केलं. चीनमधील या प्रदर्शनासाठी शाळेतून विद्यार्थी पाठवण्याचं हे 8वं वर्ष असून या प्रदर्शनात सलग 7 वर्ष शाळेच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे वार्तामधून घरगुती गणपती पुढील सजावट दाखवली जाणार आहे. ही सजावट दाखवताना सजावटीमागची कल्पना, सजावटीसाठी वापरण्यात आलेली साधनसामुग्री, सजावटीसाठी घेतलेली मेहनत अशा विविध बाबींचा विचार केला जाणार आहे. उत्कृष्ट सजावटीलाच ठाणे वार्तामधून प्रसिद्धी दिली जाईल. यासाठी आपण आपली सजावट, किती दिवसांचा गणपती आणि आपला पत्ता आम्हाला 8097 00 22 22 या क्रमांकावर SMS द्वारे कळवावा. सध्या तुमच्या दोघांचं लफडा सुरू आहे नाही का? हे हसण्या फुलण्याचे बालपणीचे दिवस, बालपणीचे दिवस, ओ बालपणीचे दिवस. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात संतोष कुमार सिंग, तर महिलांच्या गटात संजीवनी जाधव विजेती. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रदीप वैद्य यांचं हृदयविकारानं निधन. आणि विद्याप्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 2 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.